नमस्कार मित्र हो. माणसाच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात जेव्हा मन थोडं थकतं तेव्हा गरज असते एका अशा शांत जागेची जिथे गेल्यावर मनाला असीम शांतता आणि ऊर्जा मिळेल. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे पुण्याच्या खराडी परिसरातील अशाच एका अत्यंत जागृत, भव्य आणि विस्तीर्ण देवस्थानात. ते म्हणजे श्री कालभैरवनाथाचे मंदिर. खराडी भागात वसलेलं हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर हजारो भक्तांच्या श्रद्धेचं आणि आनंदाचं केंद्र आहे. तुम्ही मंदिरात पाऊल ठेवतात सगळ्यात आधी जाणवतो तो येथील भव्य आणि अत्यंत प्रशस्त परिसर. शहराच्या मध्यभागी असूनही या मंदिराच्या आवारात आल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. हे मंदिर मुख्यत्वे कालभैरवनाथांचे असले तरी या एकाच छताखाली आपल्याला अनेक देवतांचे आशीर्वाद घेता येतात. मंदिरात प्रवेश करतानाच सुखकर्ता गणपती बाप्पा, बासरीधारी श्रीकृष्ण आणि आदिशक्ती तुकाई माता यांच्या अत्यंत विलोभनीय मूर्ती आपले मन मोहून टाकतात. तसेच ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचा एक अत्यंत तेजस्वी फोटो देखील येथे लावण्यात आला आहे, ज्यांच्याकडे पाहून मनात भक्तीचा भाव आपोआप जागा होतो. या मंदिराच्या आवारात संकटमोचक हनुमान, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी आणि अत्यंत शांत तसेच ध्यानस्थ स्वरूपातील प्रभू शंकराचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या अगदी शेजारून पवित्र मुळामुठा नदी वाहते. मंदिराचा भव्य परिसर आणि शेजारून वाहणारी नदी यामुळे येथील निसर्ग सौंदर्य आणि वातावरण अधिकच आल्हाददायक वाटते. नदीवरून येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक आणि मंदिरातील घंटानाद माणसाचा सगळा थकवा आणि ताणतणाव क्षणात दूर करतो. खरोखर येथे देवाचे दर्शन घेतले की मन अगदी प्रसन्न आणि तृप्त होते. कालभैरवनाथ मंदिराचा इतिहास आणि येथील संस्कृती खूप मोठी आहे. दरवर्षी येथे कालभैरवनाथांची खूप मोठी यात्रा भरते. या यात्रेदरम्यान संपूर्ण खराडी परिसर भक्तीच्या रंगात न्हावून निघतो. पालखी सोहळा, विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या परिसराला एका मोठ्या उत्सवाचे स्वरूप येते. हजारो लाखो भक्त या यात्रेत कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी अत्यंत उत्साहाने येतात. तर मंडळी, जर तुम्ही पुण्यात असाल किंवा खराडी परिसरात येत असाल तर या भव्य, शांत आणि प्रसन्न कालभैरवनाथ मंदिराला नक्की भेट द्या. इथली शांतता आणि देवाचे दर्शन तुमच्या मनाला एक नवी सकारात्मक ऊर्जा नक्कीच देऊन जाईल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय सद्गुरू लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि पवित्र ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.